हेलो मित्रांनो, माझे नाव सिया आहे. माझे वय 29 वर्ष आहे आणि माझे लग्न होऊन 3 वर्ष झाली आहेत. माझे फिगरची साई 36 32 34 आहे आणि ही गोष्ट 1 वर्ष पूर्वीची आहे. मी आणि माझे पती दुबईमध्ये राहत होतो, पण त्यांचे प्रमोशन ऑस्ट्रेलियाला झाले आणि मला विजा न मिळाल्याने मला तिथे राहावे लागले. मग असे करून 2-3 महिने निघून गेले, पण मला आता रात्री लांब वाटू लागल्या होत्या. आता माझी तहान माझ्यापासून वेगळी होत नव्हती. आता मी स्वतःला म्हणत होते की मी किती वेडी आहे की या माणसाबरोबर लग्न केले. तेव्हा मी फेसबुक चालवणे चालू केले आणि माझे तिथे खूप मित्र पण बनले होते आणि त्यामध्ये एक भारतीय पण होता. त्याचे नाव विकी होते. त्याचे पण लग्न झाले होते आणि त्याला एक मुलगी पण होती. आणि मग आम्ही काही दिवसांनी बेस्ट फ्रेंड बनलो होतो. मग आम्ही एकमेकाचे नंबर घेतले आणि मग आम्ही रात्रंदिवस बोलू लागलो, पण मला त्याच्यासाठी काही वाईट विचार येत नव्हता. मग माझ्या कंपनीमध्ये 25 दिवस सुट्टी होती, तर मी विचार केला की भारतात गेले तर कसे काय राहील. मग माझे विमान सकाळचे होते आणि मग मी रात्री 9 वाजता दिल्लीला पोचले आणि जेव्हा पोचले तेव्हा तिथे खूप सुनसान होती आणि मग मी विचार केला की आता मी काय करू. मग मला आठवले की विकी पण दिल्लीला राहतो आहे. मग मी त्याला सांगितले की मी दिल्लीमध्ये आली आहे, तर तो आनंदाने एकदम वेडा झाला. आता मला तरी काय समजत नव्हते. मग थोड्या वेळाने तो मला घेण्यासाठी तिथे आला. तो दिसायला खूप स्मार्ट होता आणि मी तेव्हा डीप ब्लाउज घातला होता आणि तो मला खूप घरून घरून पाहू लागला होता. मग त्याने म्हणले की कोठे जायचे. मग मी म्हणाले की तुझ्या घरी जाऊ. आता तो थोडा नाराज झाला. मग तो मला त्याच्या कारमध्ये त्याच्या घरी घेऊन गेला. मग त्याने मला तिथे त्याच्या आईवडील आणि त्याच्या पत्नीबरोबर ओळख करून दिली आणि त्याने खोटे सांगितले की ही माझ्या मित्राची बायको आहे आणि ती आता दुबईतून आली आहे आणि ती आता 3-4 दिवस इथेच राहील. पण आता त्याची बायको मला आणि विकीला पाहून खूप नाराज दिसत होती. मग आम्ही सर्व लोक जेवण करायला टेबलावर बसलो आणि मग विकी आणि त्याची बायको सर्वांना जेवण वाढत होते आणि ती बरोबर जलत पण होती. मग आम्ही 1 तास खूप चर्चा केली आणि मग आम्ही लोक झोपलो आणि मला तर झोप कोठे येणार होती. आता मी उठून माझ्या रूममध्ये फिरत होते. मग मी पहिले की विकी टॉयलेटकडे चालला आहे, तर मी त्याच्या मागे मागे गेले आणि मग मी बाथरूमच्या दरवाजाला माझे कान लावले होते आणि मग मी ऐकायचा प्रयत्न करू लागले, तर तो बाथरूममध्ये माझे नाव घेत होता. आता मला काही समजले नाही. मग तो 10 मिनिटांनी त्याच्या रूममध्ये परत गेला आणि मग तो झोपला. मग दुसऱ्या दिवशी ख्रिसमस होता, तर आम्ही विचारले की काही पार्टी वगैरे केली तर, कारण त्याच्या घरचे लोक गावाला गेले होते आणि त्यांची मुलगी मावशीकडे गेली होती. मग आम्ही 3 बाटली वोडका आणि मग काही स्नॅक्स घेऊन आलो. मग आम्ही खूप ड्रिंक केली आणि मग डान्स पण केला. आम्ही त्यावेळी विकीच्या बेडरूममध्ये होतो. मग आमची ड्रिंक संपली, तर विकी म्हणाला की मी बाटली घेऊन येतो आणि मग तेवढ्यात लाईट गेली आणि अंधार झाला. आता विकीची बायको जी सोफ्यावर बसली होती ती तिथे झोपली होती आणि मग मी पण त्याच्याच बेडवर आडवी झाले. मग काही वेळाने विकी आला आणि त्याला वाटले की सर्व लोक झोपले आहेत, तर तो पण त्याच्या बेडवर येऊन झोपला. पण त्याला माहिती नव्हते की त्याच्या बेडवर त्याची बायको प्रिया नाही, पण सिया म्हणजे मी होते. मग तो म्हणाला की प्रिया, तू सियापासून जलद जाऊ नकोस, ती माझी फक्त चांगली मैत्रीण आहे. आता मी हे ऐकून खूप खुश झाले की हा किती चांगला माणूस आहे. मग मला काहीतरी घुसते आहे असे वाटले आणि तो त्याचा लंड होता जो माझ्या सूटमधून आत जायला पाहत होता. मग तो म्हणाला की अरे डार्लिंग, मी तुला इतके दिवस प्रेम केले नाही आहे आणि आज मी तुला एकदम खुश करून टाकणार आहे. आता मी जरा घाबरले होते, पण मला खूप मजा पण येत होती. तेव्हा त्याचे हात माझ्या बॉलवर आले आणि त्याने मला त्याच्याकडे ओढले आणि तो मला किस करू लागला. आता त्याच्या तोंडातून ड्रिंकचा वास येत होता. मग त्याने 10 मिनिटांनी माझा सूट काढून जमिनीवर फेकून दिला आणि मग तो माझे बुब्स चोखू लागला. आता मी तर एकदम आकाशात उडू लागले होते आणि मी आह आह हा उह करत होते. मग त्याचा हात माझ्या पेंटीवर गेला आणि मग त्याने माझी सलवार पण एकदम काढून टाकली. आता मी फक्त पेंटीमध्ये होते.
मग त्याने मला म्हणले की प्रिया, तू इतकी स्लिम कशी झालीस? तर मी काही बोलले नाही. मग तो माझ्या बरोबर रोमांस करू लागला. मग त्याच्या हात माझ्या पेंटीच्या आतमध्ये गेला आणि मग त्याने त्याचे एक बोट माझ्या पुच्छीत घातले. मग त्याने त्याच्या लंडवर थोडे तेल लावले आणि मग माझ्या पुच्छीमध्ये त्याचा लंड टाकून दिला. आता पूर्ण रूममध्ये आह, अ अ अम्म, ओ ओ ह उम्म, येस हा हर्स असे आवाज घुमू लागले होते. मग त्याने मला घोडी बनवून टाकले आणि मग तो मला ठोकू लागला. आता तो काहीतरी बडबडू लागला होता. तो म्हणत होता, "सिया, आय लव्ह यू" आणि माझ्याकडून जवून घे प्लीज असे म्हणत होता. पण त्याला कोठे माहीत होते की मी सिया आहे. मग त्याने मला बेडवर सरळ झोपवले आणि मग माझ्या खाली उशी ठेवली आणि मग तो माझी पुची चाटू लागला. मग मी म्हणाले की फकमी, तर तो म्हणाला की तुझ्या आवाजाला काय झाले आहे? तर मी म्हणाले की तू नशामध्ये आहेस आणि तुला काही पण माहिती नाही आहे. मग तो परत माझ्या पुच्छीमध्ये त्याचा लंड टाकू लागला. मग मी म्हणाले की आता मला सहन करता येत नाही आहे. तर तो म्हणाला की मी अजून काही केले नाही आहे. मग त्याने त्याचा लंड माझ्या तोंडात टाकला आणि मग मी त्याला खूप चोखले आणि त्याचा लंड खूप टेस्टी होता. मग त्याने त्याच्या लंडवर आणि माझ्या पुच्छीवर थोडे तेल लावले आणि त्याने माझ्या गांडीवर पण तेल लावले. मग तो खूप जोरजोराने माझी गांड मारू लागला आणि आता मी तर जणू मरत होते. आणि मग मी 2 तासामध्ये 2 वेळा पाणी काढले होते, पण त्याने एक पण वेळा काढले नव्हते. मग त्याने 1 तासाने त्याचे सर्व पांडी माझ्या पुच्छी मध्ये सोडले आणि आता त्यामुळे मी आज प्रेग्नंट आहे. मग सकाळ झाली आणि आम्ही दोघे बेडवर नागडे होतो. आता मला त्याच्या बायकोच्या रडण्याचा आवाज येते होता. बहुतेक तिने आम्हाला पाहिले होते. मग तिच्या पतीने तिची खूप माफी मागितली. मी पण तिला समजावले. मग मी पण विकीची माफी मागितली कारण खरी चूक तर माझी होती. तो तर त्याच्या नशेमध्ये त्याच्या पत्नीला जवत होता पण जवून तर मी घेत होते.